विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एका महिन्यात आपण एवढा अभ्यास करणार आहोत. या ऑक्टोबर महिन्यात आपण 70 ते 80% सिलेबस फिनिश करणार आहोत. हां, माझ्याबरोबर तुम्ही अभ्यास करणार आहात. मी दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला शेड्यूल देणार आहे. रोज तुम्हाला मी देणार आहे. आपल्याजवळ 30 दिवस तर आहेत. तसं बघितलं तर 30 पेक्षा जास्त दिवस आहेत. चला एखाद दिवस इकडे गेला, इकडं-तिकडं म्हणूया आपण. मग जो 30 दिवसात आपण रोज 5 मार्काचा जर अभ्यास फिनिश करायचं म्हणलं आपण, 150 मार्काचा अभ्यास होईल. आपल्याला फिजिक्स 70 मार्काचा आहे, केमिस्ट्री 70 मार्काचा आहे, मॅथ्स 80 मार्काचा पेपर आहे. बरोबर ना? हे 70 आणि 70 हे 150 नाही जवळ 100 किती करा रे काउंट थोडासा. 220 मार्क होतायत ना हे. मग मला सांगा, रोज 5 मार्काचा अभ्यास जर आपण केला, तर ऑक्टोबरमध्ये 150 मार्काचा सिलेबस कंप्लीट होईल ना? तर तुम्ही मला विचाराल, "सर रोज 5 मार्काचा कसा करायचा अभ्यास?" तर त्याचा प्लॅन आहे ना माझ्याकडं. मी असताना काळजी करायची नाही. पण चॅनलला सबस्क्रायबर वाढतायत. मला माहीत आहे तुम्ही सबस्क्राईब करताय. तरी अजून देखील तुम्ही केलं नसेल सबस्क्राईब तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडल्यानंतर लाईक नक्की करा. मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला आता 2च मिनिटं तुमचा वेळ घेणार आहे मी. आज आपण डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्हचे जे सगळे थेरम आहेत ते तुम्ही करणार आहात. त्यातलं एक थेरम हे गॅरंटीनं येणारच आहे परीक्षेत 4 मार्काला. फिक्स आहे थेरम. ओके. बट थेरम एवढंच करायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या. बाकीचे तिथले न्यूमेरिकल्स नको आहेत मला सध्या. फक्त आज थेरम तुम्हाला करायचे आहेत. 4 मार्क तुमचे फिक्स होणार. बरं थेरम कुठले आहेत सांगा बघू? तर पहिल्यांदा चेन रूल आहे. dy/dx = dy/du * du/dx. मॅट्रिक इक्वेशन आहे. dy/dt/dx/dt. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ते रेसिप्रोकल dy/dx = 1/dx/dy किंवा dx/dy = 1/dy/dx. शोधा ना. कुठं? YouTubeवर शोधा. टाइप करा. इम्पोर्टंट थेरम्स इन डेरिव्हेटिव्ह सह्याद्री ट्युटोरियल. तुम्हाला आपल्या चॅनलवर कदाचित व्हिडिओ थोडासा जुना असेल, व्हाईट बोर्डवरचा असेल, पण थेरम नक्की मिळतील. ओके. बरं त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स फिजिक्समध्ये त्यातल्या सगळ्या डेफिनिशन करा. आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, ठीक आहे. त्याच्यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेस. अजून काय रे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम. अजून कोण आहे? एन्थाल्पीच्या डेफिनिशन आहे. इंटरनल एनर्जी, हीट इंजिन. अरे खूप आहे डेफिनिशन. 1 ते 3 मार्काला डेफिनिशन येण्याचे चान्सेस खूप आहेत. मी बघितलंय 3 ते 4 पेपरमध्ये मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम या डेफिनिशन्स होत्या. हे कराल आज. जास्त वेळ लागणार आहे. 2 मिनिटात होण्यासारखा सिलेबस नाहीये हा. आणि केमिस्ट्रीचं सांगतो सॉलिड स्टेट. मी तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्समध्ये फ्री कंटेंटमध्ये व्हिडिओ आहे. 3 व्हिडिओ आहेत सॉलिड स्टेटचे. बघितले नसेल तर बघा. मी पुन्हा तो फ्री कंटेंट बंद करणार आहे. आपलं ॲप डाउनलोड करा सह्याद्री ट्युटोरियल्स. त्याच्यात स्टोअर ऑप्शनमध्ये ड्रॉपर टू टॉपर बॅच किंवा कुठलीही बॅच ओपन करा क्रॅश कोर्सची. तुम्हाला सॉलिड स्टेटचे व्हिडिओ दिसतील. न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. 3 मार्काला गॅरंटेड न्यूमेरिकल बोर्डच्या एक्झाममध्ये आहे. 3 किंवा 2 मार्काला. मग 4 अन् 2 6 आणि 7. 7 ते 8 मार्क फिक्स आहेत. मग रोज तुम्हाला मी क्वेशन देणार आहे. मी रोज नोट डाउन करून ठेवणार आहे, की काय दिलं, राहिलं काय? मग काळजी करू नका रे. होणार आहे अभ्यास. घाबरलेत मुलं. माझं जमेल का? मला येईल का? माझ्याकडून होईल का? विनाकारण भीती. मी असताना भीती नको आहे. ठीक आहे, मग चला करा एवढं सगळं शेड्यूल कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.